प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रसन्न तू होई श्री गणेशा कला देवते प्रसन्न तू होई सिद्ध स्वयंभू कामेश्वर तू धावून आहे सिद्ध रामदेवता महादेश्वर तू रामदेवता महादेश्वर तू आई पावनाई रामदेवता महादेश्वर तू आई पावनाई देवी भावकारी कार्यारंभी शरण करितो कार्यारंभी शरण करितो अभय तू देई सिद्ध रसिक
सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. वस्ती आकारा गवळदेव तू, वस्ती आकारा गवळदेव तू, सुख शांती देई. वस्ती आकारा गवळदेव तू, सुख शांती देई. मारुतीराया शक्ती युक्ती दे, दसवा कुणीलाही. मारुतीराया शक्ती युक्ती दे, दसवा कुणीलाही. पूजन करीतो लीला होऊनी, पूजन करीतो लीला होऊनी, आराधीश देई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. श्री गणेशा कला देवते, श्री गणेशा कला देवते, प्रसन्न तू होई. श्री गणेशा कला देवते, प्रसन्न तू होई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. सिद्ध स्वयंभू गाणेश्वर तू धावून आई. धावून आई. धावून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्रीदेव महादेश्वर, श्रीदेव गागेश्वर, श्रीदेवी पावनाई, श्रीदेवी भावकाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीदेव गांगेश्वर नवतरुण नाट्य मंडळ नाडन घाडीवाडी सविनय सहर्ष सादर करीत आहोत कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी 3 अंकी नाटक बाळा जोजोरे. बाळा जोजोरे, बाळा जोजोरे. लेखक कमलाकर बोरकर, दिग्दर्शक सुधीर घाडी,
सहदिग्दर्शक शैलेश घाडी, निर्माता श्रीदेव गांगेश्वर मंडळ घाडीवाडी, नैपथ्य विलास घाडी, निलेश नाडणकर, केवल घाडी, प्रसाद वारिक, विराज वारिक, गणेश वारिक, गणेश घाडी आणि सहकारी. रंग व वेशभूषा गंगाराम घाडी, प्रभाकर कानडे. संगीत विजय पुजारे, तबला प्रवीण पुजारे. प्रकाश व ध्वनी संकलन अनिल धुरी. पार्श्वसंगीत उदय मेस्त्री पुरळ. यात भाग घेणारे भूमिका व कलाकार बाबासाहेब सत्यवान घाडी, रुपेश शैलेश घाडी, अरुण प्रदीप घाडी, निनाद विनोद घाडी, भोगल्या सुधीर घाडी, किरण संतोष देवळेकर, जयसिंग योगेश घाडी, विठोबा सोमनाथ कानडे. आणि नंदाच्या अविस्मरणीय भूमिकेत सायली भोरे रत्नागिरी. पाहुणे कलाकार अनुष्का परब, सानिका घाडी, अन्वी घाडी, अर्णव परब, सत्यवान नारायण घाडी. विशेष सहाय्य सुनील घाडी, हरिश्चंद्र पुजारे, प्रकाश कानडे, शैलेश कानडे, रावजी घाडी, हेमले बंधू, तसेच राजेश तिर्लोटकर हुर्शी, संदीप देवळेकर हुर्शी, विनोद देवळेकर हुर्शी. गिरिये नाट्य मंडळ, बालमित्र नाट्य मंडळ पुजारेवाडी, तसेच कानडेवाडी मंडळ कानडेवाडी. विशेष सहाय्य सुशील घाडी गिरिये. तर सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी 3 अंकी नाटक बाळा जोदोरे. बाळा जोदोरे, बाळा जोदोरे. हे घर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कदमवाडी या गावातील बाबासाहेब कदम. आता फक्त हे घरच राहिलंय. नुसती वास्तू आठवण करून देणारी त्या कदम घराण्याची. कुणाचा शाप ठरला की कुणाच्या वक्रदृष्टीचा घाला पडला त्याबद्दल इथं या गावात तशी नक्की माहिती कुणालाच नाही. पण वैभवाच्या शिखरावर असताना अचानक वादळ आलं. संशयाचं वादळ. त्याने थैमान घातलं, हाहाकार उडाला आणि एक सुंदर घरकुल बेचिराग झालं. आनंदी वातावरण लोक होऊन दुःख मिश्रित भयानक वातावरण निर्माण झालं. एक आधार कोसळत गेला आणि देव आणि दैव यांचे हे भांडण असं चालत आलंय का? माणूस एवढा अमानुष होऊन नुसत्या संशयाच्या शंकेने रक्ताची नाती अशी तटातट करून त्या नात्याच्या वाती अशा अखाली विसतात का? एक ना एक अनेक प्रश्न. तसाच हा बाळा जोजोरे म्हणत रडत फिरणाऱ्या आईच्या हंबरड्याचा प्रश्न. रोज रात्री अपरात्री बाळा जोजोरे गाते तुझ्या अंगाई, मी रे तुझीच आई. एका लेकूर वेळ्या मातेच्या आर्त स्वराने अजूनही हा गाव जागा होतो आणि सगळ्या गावाचे कान
बाबासाहेब कदमांच्या घराच्या दिशेने लागतात. साधी भोळी आई गाई गाई साधी भोळी आई गाई गाई बाळा पोटी आई जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे साधी भोळी आई गाई गाई बाळा फुकिरा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे होम थिएटर या करता कुरकुर पिन नाही लावलेलं आम्ही लाईटवर हॉलिशनचं बटन चालू केल्यावर का हा बस 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 बस
पाऊस येणार. जोरदार वारा सुटला. आपलं खर्च उद्ध्वस्त होण्याच्या वादळात उद्ध्वस्त होणार. मोठ्या 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 पावसात ना वाहून जाणार. आला पाण्याचा प्रचंड लोट आला आपल्या दिशेने. वाचवा, ओ धावा, ओ धावा कोणीतरी, ओ धावा, ओ मला वाचवा, ओ मला वाचवा, ओ कोणीतरी वाचवा, वाचवा, ओ कोणीतरी वाचवा, वाचवा. अरे काय गोंधळ आहे या? चालता माडीवर आता या हाताने फोडून काढीन तुला इथंच. आला वादळ वारा. सुख स्वप्नात झाला थोडा मोळा, थोडा मोळा. देवाच्या या नाना काळा भूक लागती मानवाला. वाऱ्याची सोबत घेऊन सागराच्या प्रचंड लाटांचा वेग घेत चाललोय. सर्व सुखाचे राजवाड्याकडे जायचंय मला. अरे बाप रे! तो बाप काटांचा प्रचंड आवाज, लाटाचे थैमान. कसा जाऊ मी पुढे? कसा धीर करू? नाही नाही, ते वादळ ना, वादळ शांत होणार नाहीये. ती भयंकर लाट मला ना गिळून टाकेल. वाचवा, हो धावा, हो वाचवा, हो कोणी धावा मला, हो मला वाचवा, 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 वाचवा. अरे काय म्हणतोय मी? आता सरळ माडीवर चालतो. आता काते तुझी इज्जत सोडवी. तुझ्या ते वेळा ना एका मिनिटात नाही सगळं टाकीन. पुन्हा सांगतोय सरळ वर जा. वर जा, स्वर्गात जा. एवढ्या लवकर, एवढ्या तरुण वयात मी बरू का? म्हणून मोरे बरू मी नाही, नाही नाही. मला जगायचंय, जगायचंय. तेच म्हणतोय मी. तुला जगायचं असेल तर माझं आहे आणि शांतपणे माडीवर जा. वर जाऊन काय गोंधळ घालायचं तू वरती घाल, इथं नको. अरे तुझे वेळेचं आहे पाहून ना सगळा गाव हसतोय मला. हसण्यासाठी जन्म आपला. रडण्यासारखं दिसलं तर माणूस रडतो. पण भयानक काही घडलं ना तर माणूस वेडा होतो. वेडा वेडा वेडा. हसण्यासारखं असलं ना तर माणूस हसतच राहतो. वाल्याचा वाल्मिकी झाला, दगडाचा देव झाला, नराचा नारायण झाला, खांबातून नरसिंह प्रकटला. हे सगळे झाले कल्पनाचे खेळ. दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. मगे सांगायला नवरा बायको प्रत्येक कलाकार म्हणजे ही रक्ताची नाती. कसली नाती? दिव्याच्या वाती, दिव्याच्या. कधीतरी ना जळून त्याची होणार त्याची माती, माती, माती. नाती नंतर वाती, वाती. शेवटी खाय तर माती, माती. जावे प्रेमाच्या गावा, खाऊया पोटभर मेवा. मेवा की मरण. तू आता तसं ऐकणार नाहीस. तुला मी शेवटचं विचारतोय, तुझी बेचाट बडबड बंद करतोय की अंतरचा मार खातोय? बोल. मारा मारा मला, मारा मारा, ठार मारा मला, ठार मारा.
आता राहिलंय काय माझं करता माझ्या स्वप्नांचा झालंय तुम्हाला मुळा सुख स्वप्नांची झाली रांगोळी जगून उपयोगच काय मारा मला जगून टाका ही बडबड कायमची तसं ना ऐकणारच नाही बाजली सगळं हो नका मारू येतो, हो, येतो. हो नका ऐका हो नका मारू 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 हो ऐका नका मारू नका मारू काय चालवलंय तुम्ही का विनाकारण मारताय त्यांना माहिती असून मूर्खाचा प्रश्न विचारू बसून बाई दिवसेंदिवस आता वेळ आपला वाढत चाललंय गोंधळा नुसतं ऊट येतोय अगं सगळे खिंतू होते हे वेळामुळे माझी आपण वेळ लागले म्हणून ना ते असे वागतात शाळा माणूस वेड्यासारखं करेल का कधी तू मला शहाणपणा शिकवू नकोस तुने सासऱ्या शिकवण्यावेळी आम्ही आमची अक्कल काय घाण ठेवली नाही मला आता तुला शिकवण्यापेक्षा ना हे तुझ्या नवऱ्या वेळा शिकव ते जर माझ्या हातात असतं ना शाळाची वेळच आली नसती माझ्यावर गेले 6 महिने खूप प्रयत्न केले समजावून सांगितलं जरा बंद कर रडू पाया पुढे विनवलं यांना आणि देवाला सुद्धा पण काहीच उपयोग झाला नाही मी सुद्धा हैराण झालोय ह्याच्या वेळगळपणाला बाहेर कुठं जावं ते ह्याची चिंता घरात आल्यावर नुसती बडबड गोंधळ पाहतो महिन्याभरात सुधारला तर ठीक नाही तर देतो मागच्या विनिमय टाकून तोही बरे मी सुद्धा कायमचा कटकट येतून मामाजी अहो, आपण बोलतोय प्रत्यक्ष त्याचे जन्मदाते मला वाटतं आपलं हृदय बापाचं नसावं बापाचं नाही सापाचं झालंय सापाचं किती मनस्ताप सहन करायचं त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असतातच ना मी बापासून एवढे हैराणात अहो मग मी काय करावं ही तर त्याची बायको आहे या पुढचं माझं सगळं आयुष्य त्यांच्या बरोबर जाणार आहे या प्रश्नाला यावेळी माझ्याकडे उत्तर नाही पण याची कटकट मी कायमची बंद करणार एवढं लक्षात ठेव म्हणजेच काय तर त्यांच्या मरणाबद्दल तुम्हाला फार घाई झालेली आहे. कारण का तर त्यांच्याबद्दल सारखा तुम्हाला मनस्ताप होतो म्हणून हो मग माझं काय ते जातील कायमचे तुम्ही सुटाल त्याच्याकडे बंद सोडीत. कर पण मी विधवा होऊन नीतीची शिकार होईल अरे तो होम याचा कधी विचार केलाय तुम्ही तो आता नाहीतरी काय करायचं होतं वेळा सौभाग्य घेऊन उपयोग काय त्याचा सौभाग्याची किंमत कळायला स्त्रीच्या जन्माला यावं लागतं मामाजी तुम्हा पुरुषांना काय करणार सौभाग्याची किंमत कमी करते तो आवाज एक बायको किती मेली नंबर का किंवा गेली पुरुष आनंदाने दुसरं लग्न करतात पण स्त्रियांना मात्र कसं करता येत नाही नवरा मेला तर जन्मभर त्याची विधवा म्हणून जगावं लागतं आणि जर कोणी दुसरं लग्न केलंच तर तिला जननिंदेचे कडू प्रहार सहन करावे लागतात अगं एवढ्या वेळा नळचा पुळका येतोय ना मग ते उत्तर द्यायचं गोष्ट घेऊन जा तुझ्या घरी तिथं जाऊन काय ती पूजा कर त्याची माझ्या माहेरचा जर भक्कम आधार असता तो तसंही केलं असतं पण मी लहान असतानाच माझे आई वडील मला पोरकं करून निघून गेले आम्हीच्या चाचात वाढले तुमच्या खोट्या भूल तपाना फसले मी कुणालाही फसविलं नाही तुझ्या मामा मामीला मी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या मुलाला अधून मधून वेळेचे झटके येतात पण लग्न झाल्यावर सुधारेल तो हे ऐकून आणि आमची श्रीमंती पाहून तुझे मामा मामी तुझ्या लग्नात तयार झाले हो ना तुम्ही थापा मारल्या मामा मम्मी तयार झाली लग्नाला लग्न झालं मामा मामीची अडचण माझ्या लग्नाने दूर झाली जे शक्य होतं ते शक्य झालं तुमच्या या वेड्या मुलाला बायको मिळाली अहो पण एक निष्पाप पोर विनाकारण बळी गेली त्याचं काय माझ्या जीवनाची अशी रात रांगोळी झाली त्याचं काय आणि हे असं वेड्या सौभाग्य माझ्या बळी जबरदस्तीने लाथा गेलं त्याचं काय मामाजी माझ्या जागी जर तुमची मुलगी असती काय वाटलं असतं तुमच्या मानाला जरा तरी विचार करा तुझ्या 12 भानगडे ऐकायचे नाहीत मला तेवढा वेळही नाही मला याला नीट समजावून सांग ऐकलं तर ठीक नाही तर मी माझ्या निश्चयावर ठाम आहे मामाजी मामाजी माझं ऐकायचं नाही का तुम्हाला ऐका चल माडीवर चला आणि थोडा वेळ आराम करा ऐका ना तुम्ही चल माडीवर चला आणि थोडा वेळ आराम करा हा हात माझा म्हणे आराम करा
तू कोण मला सांगाय आराम करायला? अहो, तुमची बायको तुमची नंदा नाही का मी? कोण कोण कुणाची नंदा म्हणतात आणि कोण कुणाची बायको? माझं कुणी नाही. मी ना एकटा आलोय आणि एकटा जाणार. बरं तसं म्हणा हवं तर तुमची बायको म्हणून नाही, एक अभागित म्हणून तरी ऐका. मनुष्य स्वतःच्या जगात इतका गुरफटून जातो की बाहेरच्या जगाने आपल्या मनातल्या एक गाण्याचा एक सारखा ताल धरावा असं त्याला वाटतं. आणि तो धरला नाही ना तर हे ना जग बेताल होऊन ना आरडाओरडा करायला ना सुरुवात करतात. किती अगम्य, किती हे विचित्र आहे. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हा मनस्ताप थांबवा आणि चला माडीवर चला आणि थोडा वेळ आराम करा. हा चल, तुम्हाला वाटेल तुम्हाला. मला कुणाची सांगण्याची गरज नाही आहे. मला ना कुणाचे उचलं प्रेम नको आहे. बायकोच्या प्रेमाला उठण्या प्रेमाची उपमा देतात. काय म्हणावं तुम्हाला? हे जग म्हणते ना ते वेडा शाना तसा वेडा ना होत नाही. आणि वेडा झाला ना तर मृत्यूला मिठी मारेपर्यंत वेडा जातो. वेड्याचं प्रेम ना किती सुंदर फुलाने सजवा तरी त्याचा भयानपणा लपतो का? लपतो का? जगात ना मांजरापेक्षा ना ही सारी माणसं गाडवी येतात आणि चांगल्या गोष्टीला अपहेरून करतात. सत्यानाश करतात एखाद्याच्या आयुष्याचा. रडायला लावतात त्याला. काही दिशा त्याला रडायला लावतात माझ्यासारखा. 6 महिने हेच गुढ शोधण्याचा तर मी प्रयत्न करते, पण हे गुढ उलगडतच नाहीये. का असे झालात तुम्ही? का असे हसता आणि क्षणात गंभीर होऊन का असे रडता? रडावंसं वाटतं ना म्हणून मी रडतो. आणि रडावंसं वाटतं मला मी हसतो. काय तर म्हणे ना चित्रातून गेल्याशिवाय ना कमल पुष्प हाती लागत नाही ना असं म्हणतात. वा रे दुनिया. सापांना ना भेटल्याशिवाय ना सुगंधी केतकी मिळत नाही. अरे शेवटी नरकात गेल्याशिवाय स्वर्ग भेटत नाही. सगळे झाले मानवी मना कल्पनांचे खेळ. दुसरं ना काही नाही. हे खेळ नाही झाले राक्षस. स्वतः मात्र सोन्याच्या लंकेत राहून दुसऱ्यांच्या होळ्या करण्यात झाले राक्षस. त्यांना ना न्याय नाही आणि नीतिवान नाही. दया नाही. पैसा हे त्यांचे दैवत. ऐका ना, मी हवं तर पाया पडते तुमच्या, पण तुम्ही ऐका ना माझं. चला माडीवर चला आणि थोडा वेळ आराम करा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. चला ना. अखेरचे येथील हेच शब्द ओठी लाख तुका केल्या असती. केली पण प्रीती सगळे अपूर्ण. पूर्णत्व नाहीत कशाला. नाही ना मला वाटतं ना जीवन ही अपुरी प्रेमत कथा असावी. तिच्या मागे त्याग भक्ती पूजा ह्याचा सुगंध हळूहळू ना सिटू लागतो. वाटतं मग आता ही कथा पूर्ण होईल. त्याच वेळी नेमकं मरण पुढे येत आणि त्याच वेळी जीवनाचा अपूर्ण ग्रंथ समाप्त होतो. नको रे माझा मारू नको रे. नको मारू नको रे. मी पाया पडतो तुझ्या पाया पडतो.
मला मारू नकोस रे, मला मारू नकोस. मी ना वर जाऊन झोपतो. तू खरंच मला मारून सुद्धा टाकशील रे, मारून सुद्धा टाकशील. मला खरंच ठार सुद्धा मारशील. मी जातो, मी जातो, मी जातो रे, जातो. रडा रडा सतत रडत राहा. रडून ना एकदा या घराचे वाटोळे करून टाका आणि मग मात्र मनमुराद हसत राहा. भाऊजी काय बोलताय? सत्य तेच बोलतोय. ही नेहमी अशी रडगाणी ऐकू येतात इथं. आता का रडत होतीस तू इथं? दैव उलटलं म्हणून. मला सगळी कल्पना आहे भाऊजी, तरी सुद्धा विचारताय. पण मी म्हणतोय रोज अशी रडून तो सुधारणार आहे का? हा? त्याच्या या वेडेपणाला ना दिवसेंदिवस उतक येत चाललाय. आणि तुझ्या या रडगाणे ना नुसता मनस्ताप झाला इथे, दुसरं काहीच नाही. तुमचं लग्न झाल्यापासून ना तर कहरच झालाय. कधी म्हणून घरात शांतता नाही. आपण ते मुद्दामून का कसं करतात? त्याचं डोकंच ठिकाणावर नाही तर त्याला ते तरी काय करणार? तेच तर म्हणतोय मी. त्याचा गोंधळ आणि त्यात भर तुझ्या रडण्याची. तू तरी आता गप्प राहायला काय घेणार आहे? भाऊजी, ज्याचं चळतं ना त्यालाच दुःख कळतं. पुण्यात वेडे असतील पण ते पती आहेत माझे, आणि पतीला वेड लागलेलं पाहून कोणती पती हसत राहील का? मला त्याच्या यातना पाहवत नाही. तो त्याचं होणारं छळ मला तर सहन होते. वाचताच त्याने मामाजीने वेदा मारलं इथं. त्यात बाबांचं तरी काय चुकलं? त्याची बडबड थांबवायला ना हंटर हाच एक उपाय आहे बघ. त्याशिवाय तो गप्पच राहणार नाही. हे तुला सुद्धा चांगलं माहिती आहे. पण मारून माणसं सुधारली असती तर मायेचा जन्मच कशाला झाला असता? मी कुणीच त्याच्याशी नीट बोलत नाही. सतत राग तिरस्कार करतात तुम्ही आणि मामाजी त्याचा. का ते असे झाले म्हणून? वेड्याला कसली करणार दया आणि माया? वेडा तो ना वेडा. क्रूरपणा आणि दांडगाईशिवाय त्याला दुसरं काहीच दिसणार नाही. आपण हा गैरसमज आहे तुमचा भाऊजी. तुम्ही जर एकदा त्याच्याशी मायेने बोलण्याचा प्रयत्न केलात ना तर हा भ्रम आहे तुझा वहिनी. तुला त्याच्या सानिध्यात राहून ना फक्त 6 महिने झाले. मी त्याचा हा वेडेपणा गेले 3 वर्ष पाहतोय. हॉस्पिटल झाली, देवदेवस्ती झाली, मोठमोठे तांत्रिक मांत्रिक इथे येऊन पाय आपण पैसे उकळून गेले. पण कुणाचं काहीच चाललं नाही. गुण कुणाचा झाला नाही, निनाद काही बरा झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्याच्या वेडेपणाला ऊत मात्र येतो. पण पूर्वी तर हे वेडे असे नव्हते म्हणतात. चांगलं 12वी पर्यंत शिक्षण झाले त्यांचं, मग हे असं होण्याला कारण काय? त्याबद्दल मी तुला काहीच सांगू शकत नाही. का का नाही सांगू शकत? गेले 6 महिने हाच प्रश्न तुम्हाला आणि मामाजीला सारखा विचारते मी. पण प्रत्येक वेळी टाळाटाळ करता. अहो का करत सांगत नाही मला
सांगून उपयोग ते काय होणार आहे का? हा? उगीच तुझ्या डोक्याला आणखी मनस्ताप होईल, दुसरं काहीच होणार नाही. नाही भाऊजी, माझी शपथ आहे तुम्हाला. मला एक पुढं तर फार असंही होतंय. त्याचे वेडेपणाचं रहस्य ऐकायचंय मला. कदाचित मी यातून काहीतरी मार्ग काढून त्याची या वेडेपणातून सुटका करू शकेन. जिथं बाबांनी, मी, डॉक्टरांनी हात टेकले तिथं तू काय करणार? बहिणी, याबद्दल आता कुणी काहीच करू शकत नाही बघ. भाऊजी, शेवटी देवाच्या मनात जसं असेल ना तसंच होईल. पण तरी तुम्ही मला सांगा, निनाद असे का झाले? निनाद असा का झाला? आज शपथ घातलीस तू मला. सांगण्याची माझी इच्छाच नव्हती, पण नाविलाजाने सांगतो. ही एक दर्दभरी कहाणी आहे. स्पॉट डे. अरे नाईटीवर असते ते. आमच्याच गावात, बाजूला किनेरे गावात सदानंद सकपाळ नावाच्या गरीब गृहस्थाचं घर आहे. दोन्ही गावांना मिळून शाळा एकच. आमचा निनाद आणि सकपाळांची मुलगी कमल 1ली पासून 7वी पर्यंत एकाच वर्गात शिकत होती. दोघंही 7वी पास झाले. निनाद माध्यमिक शाळेत रत्नागिरीला शिकून लागला. कमल मात्र आर्थिक अडचणीमुळे तिथेच थांबली. पण 7वी मध्ये असताना कमल आणि निनाद एकमेकांच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे शाळा दुरावली. तरी चोरून एकमेकांच्या गाठी भेटी होत होत्या. निनाद 10वी पास झाला आणि एके दिवशी आमच्या बाबांच्या कानावर त्याच्या प्रेमाची बातमी पडली. हे ऐकून आमचे बाबा चिडले, कारण आमच्या तोला मोलाचं कमलचं स्थळ नव्हतं. कारण सदा सप्पाळ बिचारा गरीब होता. निनादने खूप विनवणी केली आमच्या बाबांजवळ, पण बाबांना दयेचा पाझर फुटला नाही आणि त्यांनी या लग्नाला सक्त विरोध केला. बिचारा निनाद नाराज झाला. एके दिवशी पोरीच्या आग्रहामुळे बिचारा सदा सप्पाळ आमच्या बाबांजवळ आला. कमल आणि निनादच्या लग्नाबद्दल विषय काढला त्यांनी, पण बाबा भयंकर चिडले. शेवटी म्हणाले, 50,000 हुंडा देणार असाल तरच हे लग्न होईल. बिचारे सदा सप्पाळ निराश होऊन खालच्या मानेने रडत आपल्या घरी गेले. कारण 1000ची ऐकत नव्हती. तो बिचारा नुसत्या हुंड्यासाठी 50,000 रुपये कुठून आणणार?
पण दुसऱ्याच दिवशी एका भयंकर बातमी आमच्या गावात पसरली. ती म्हणजे हॅलो हां मेरा वाढवला तर फार पडणार आहे. सप्पळांच्या कमलने विहिरीत जीव दिला. कमल गेली. कमल गेली. या जगाचा कायमचा निरोप घेऊन हुंड्याचा बळी झाली ती. आणि तिचे ते निष्पाप प्रेत पाहून त्याच दिवसापासून आमचा हा निनाद असा वेडा झाला. अशी ही कमल आणि निनादच्या प्रेमाची कथा, की ज्या कथेमुळे आमचा निनाद हा असा झाला. एकूण हा प्रकार असा आहे म्हणजे त्यांच्या या निस्सीम प्रेमात विषारी नाग अडवा आला. म्हणजे प्रेमभंगामुळे वेळ लागलं तर होय, प्रेमभंगामुळेच तो वेडा झाला. मेहरबानी करून यापुढे ही कथा कुणालाही सांगू नको. तू त्याची पत्नी म्हणून नाविलाजाने सांगावी लागली मला. हे बघ वहिनी, मी जरा त्या हे फुल कर. हे फुल कर. आहे माझं. हे हॉलिजन फुल कर. किती वाढेल? पण ती पोराकडे टाकणार. बाईक का दिलेली आहे ना आता वरती होती ना ती काढून त्याच्यात टाकू करून. काय विना आतमध्ये आता दिली आहे ना का पात्राने घेतली जे बापाची. आम्ही बसलो रडत फाशी. गेले सोडून पालपणी. मी रडतोय मी मनोमनी. मम प्रेमाचे झाले पाणी. ते उगत मम नयनी. बोलूच नको. बाबासाहेब, ओ बाबासाहेब, ओ बाबासाहेब. कोण निनाद? आज एकदम गुपचूप आज ओरडत नाही, काय कमी ते करू नको. उड्या पण मारित नाही, आज बडबड पण नाही, सगळीकडे सामसू. ए सुधारलास की काय?
कमालच झाली. हा नक्की सुधारलेला दिसतोय. वहिनी, ओ वहिनी, वहिनी. काय म्हणता बेटा भाऊ? अहो बसा तरी. बसा काय? हो पेढे आणा पेढे. हो तुमचे पतिराज सुधारले. हे कोणी सांगितलं तुम्हाला? घ्या आता. हो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांनी. हो इथेच बसला होता एकदम शांत. हो मला बघून गुपचूप माडीवरती गेला. गेली 5 वर्ष एवढा भोम मारणारा माणूस आज एवढा शांत कसा काय? म्हणजे कमालच झाली ना. असं काही झालेलं नाहीये. ते जसे आहेत तसेच आहेत. हो काय सांगताय काय? हो म्हणजे कमालच झाली. नक्कीच माझ्या डोळ्यांनी मला दगा दिला वाटतं. बरं वहिनी, हा? बाबासाहेब कुठे दिसत नाही, कुठे गेले? बाहेर गेले. कुठे गेले ते काय मला सांगून नाही गेले. पण का हो? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? काम होतं खरं, पण आता ते घरातच नाही तर काय बोलणार ना. बरं आता तुमचा दीर तो रुपेश तू बाहेर गेला. तिथं तुमच्याजवळ काही बोलला का तो? नाही तसं काही बोलले तर नाही. पण का हो? बाहेर कोणाबरोबर भानगड तर नाही ना झाली त्यांची? भानगड झाली नाही, पण होणार आहे असाच रंग दिसतोय बहुतेक. हो आपला सावकार पुत्र, हो जयसिंग मानमोडे. हो हात घातला रे त्या भयानक, भयंकर. हो बेसुमार खवळलाय. हो वेळेला 2 तुकडे करून म्हणतोय तुमच्या रुपेशचे. पण का? 2 तुकडे करून टाकण्या एवढं रुपेशने काय केलं त्याचं? म्हणजे कमालच झाली तुमची. म्हणजे याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही. हो म्हणजे कमालीची कमालच की. हो वहिनी साहेब ना, धीराच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही. आता मी या घराबाहेर पडतीये का? या 4 भिंतीच्या आत माझं जग. बाहेर काय घडतंय, कोण कोण काय करतंय हे इथं बसून मला कसं कळलं हो विठोबा भाऊजी? ते पण बरोबरच आहे म्हणा. मग इथे घरात बसून तुम्हाला हो काय कळणार. बरं आता मी सांगतो तुम्हाला, पण वहिनी मी तुम्हाला सांगितलंय की दुसऱ्या कोणाला सांगू नका. हो ब्र म्हणता म्हणता ब्रह्महत्याच व्हायची आमची. हो त्यात मी पडलो गरीब. हो तो रुपेश आहे तुमचा 63 डोक्याचा. हो चिडून माझं डोकं फोडेल. हो याचा काय नेम. बरं नाही सांगणार कोणाला. मग ते झालं. आता सांगा बघू काय ते लवकर. सांगताय ना? हो संबंध गावात ही चर्चा ऐकू येते. हो जिकडे तिकडे बघावं तर हाच विषय चालू आहे. तो म्हणजे तुमच्या रुपेशचा आणि सावकारांच्या सुलभाचा. पण रुपेश आणि सुलभा हा काय प्रकार आहे? प्रकार आहे म्हणून तर लोक चर्चा करतायत ना. कुणाबद्दल काही न बोलायला त्या लोकांना काही वेळ लागलाय का? हो त्या दोघांचं लपडं चालू आहे. लपडं संगीत लपडं हे सर्वांना कळलं. त्या महाराणावर
बाजारपेठेत ती दोघं एकत्र गुपचूप भेटतात म्हणे. आणि हीच बातमी त्या किरणच्या कानावरती गेली आहे. त्यामुळे तो भयंकर संतापलाय हो. आता किरण कसा आहे हे सर्वांना माहीतच आहे हो. उद्या गावाला पुरून उरलाय तो. तेव्हा वातावरण काही मला ठीक दिसत नाहीये हो. तुमच्या रुपेशला जरा समजावून सांगा. त्या किरणच्या बहिणीचा नाद सोड म्हणावं हो. निष्कारण प्राणावर बेतील हो. हो, हे सांगण्यासाठी एवढ्या गडबडीने घाईने हो लवकर इथे आलो होतो हो. पण काय करणार, बाबासाहेब घरात नाहीत ना. तेव्हा शक्य झाल्या ही बातमी बाबासाहेबांच्या कानावरती घाला. पण माझं नाव सांगू नका हा. हो, गावातील एक प्रसिद्ध असून अप्रसिद्ध असलेला खरा खुरा नामवंत जातीवंत प्रेमाळू मायाळू असा आपला तो कार्यकर्ता आहे हो. म्हणून तर एवढा पोट दुखीने नाही पोट तिडकीने एवढा सांगायला आलो होतो का तर धनामारी नको, पुढे पोट कचेऱ्या नको, गावात तशी शांतता नांदायला हवी. बरं सांगितलेलं लक्षात ठेवा हा. मी येतो. जय हिंद, जय इंडिया, जय भारत, जय हिंदुस्तान. सेंटची बाटली कसा तरी याच कदमांचा घर बघा कसा चकचकीत हाता. या घराचे मालक बाबासाहेब कदम. बाबासाहेब, ओ बाबासाहेब, बाहेर गेले असते का? आता जळला माका समाजला. पाहुण्यानु तुम्ही माका वाटता वहिनीच्या मायेचे पाहुणे आहात वाटत, बरोबर ना? होय होय हो. मी नंदाचा मोठा भाऊ म्हणून माझं नाव. का सांगतास का? तुम्ही वहिनीच्या मायेचे पाहुणे. एवढ्या दिवसांत वहिनीचा भेटो गेला. वहिनी गप किती आहे ह्या वाचा कसा? हो ती रागावली आहे माझ्यावर. मी परदेशात होतो ना, हो तिच्या लग्नाला सुद्धा आलो नाही मी. म्हणून तर तुमच्या जवळ पत्ता शोधत शोधत इथपर्यंत आलोय. सांगले तसा कर आणि तुम्ही मला अचूक घरी पोहोचवलं ना, काढून टाक त्याच्या जागी त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. तर ह्याच्या लोकांना आभार मानता. अहो चुकलेल्या वाट दाखवता ह्या तर माझा कामच आहे. आता आभार बिभार रवून दे बाजू का. संध्याकाळची काहीतरी सोय म्हणजे मी नाही काय ते समजतो. शिरा पडला तुमका समजत नाही कसा. आता तुमका हयसर न चुकता घेऊन येईल. अजिबात तुमका तरात होऊ दिलंय ना. तेव्हा रात्रीसाठी काहीतरी 50 रुपये द्यावा. 50
अरे 50च का हे घे. कशा कशा काय 100 रुपये हा या 100 रुपयाची ओळख ठेव म्हणजे झाला. आता जळला 50 रुपये मी तुमच्याकडे मागले, तुम्ही झटकन नका 100 रुपये काढून दिला. एवढ्या दिलदार माणसाची ओळख आम्ही कधी विसरान की का? अजिबात विसरणार ना. बरा वहिनीबाई, आता मी चलतोय. 50चे 100 रुपये मिळाले, लय खुश झाले आम्ही, लय खुश झालोय. तुमचो भाव आता लय दिवसांनी येवा घरी या, तेव्हा काय तर बोलवून घ्यावा. मी चलतोय. पण ते बाबासाहेब खय गेले, काय दिसत ना. बाहेर गेले का? म्हणजे असं तर बरं झालं असता. पाहुण्यानू, बाबासाहेब ना एकदम दिलदार माणसा, अजिबात खोटी करणार नाही. मी माका बघलंय रे बघलं की येऊन 50 रुपये हातात टेकवला. अजिबात खोटी करणार नाही. लय चांगली सवय आहे त्याची, लय चांगली सवय. बघल्या तुझं काम झालंय ना, मग ये आता जा. वहिनीवान चिडतात कसा एवढे मी तुमच्याकडे ना अजिबात पैसे मागत. शिवापणी माका काय माहिती नाही की तुमका कोणत्या हातावर 4 पैसे टेकूची सवय नाही आपली. खय दिसत ना, खय गेलो आहे तुम्ही माडीवर, त्यांची चौकशी तुला कशाला? जर असा का काय म्हणतात वहिनीबा? अहो जुनं जोरदार ना माझं तो, पण त्याची चौकशी मी नाही करणार, नाही तर आणखी कोण करणार? आता मी थांबत नाही, जातोय. पाहुण्यानू, माझी ओळख विसरू नको, मी सुद्धा विसरणार नाही. माझं नाव भोगल्या भोगलेकर. काय? भोगल्या भोगलेकर. हा, बरं जातोय मी आता. जमला तर संध्याकाळी फेरी मारी. अरुण, तू का आलायस इथे? हा प्रश्न तुम्हाला विचारतेस? मी तुझा भाऊ इतक्या दिवसाने आलोय माझ्या बहिणीला भेटायला. भावाचं नातं सांगायला लाज वाटली पाहिजे तुला. गेली 4-5 वर्ष कुठे गायब झाला होतास रे? माझ्या लग्नाला यायला सुद्धा वेळ मिळाला नाही तुला. खरं आहे ते. अगं मामाच्या नेहमीच्या कटकटीला कंटाळून मी मुंबईला गेलो आणि एका मित्राच्या ओळखीने कारखान्यात नोकरीला लागलो. 6-7 महिने चांगले गेले आणि तिथेही माझं दुर्दैवच आडवं आलं. कारखान्याचे महत्वाचे मशीन पार्ट चोरीला गेले आणि तो चोरीचा आळ माझ्यावर आला. कारण ज्याने मला नोकरी मिळवून दिली ना, अगं त्याने ती चोरी केली होती आणि त्याच्याच घरात तो माल सुद्धा सापडला होता. अर्थात त्याच्याबरोबर मला सुद्धा पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलं आणि शेवटी 3 वर्षाची शिक्षा झाली. अगं 8 दिवसापूर्वी सुटून आलोय. तुझ्या आठवणीने बेचैन होऊन मामांकडे आलो आणि तिथं कळलं की तुझं लग्न झालंय म्हणून. आणि शेवटी पत्ता शोधत शोधत इथपर्यंत आलो. सांगतोयस काय अरुण? आणि सत्य आहे हे. होय नंदा, हे सत्य आहे. अरे वेळे, माझ्या एकुलत्या एका लाडक्या बहिणीजवळ मी खोटं बोलेन का? अगं तुरुंगात असताना तुझी मला फार आठवण येत होती. अगं 4-5 वेळा तुला पत्र लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण ती सगळी पत्रे अर्धवट लिहून फाडून टाकली. कारण मी तुरुंगात आहे जर तुला कळलं तर तू दुःखी होशील म्हणून. तिकडे मुंबईत आणि मी मामाकडे. तुझा नुसता विषय जरी काढला ना, तरी मामा मामी शिव्यांचा वर्षाव चालू करायचं. माझ्याकडे तरी गप्पा रडण्याचीच काय पर्याय होता? ते कशी आहेत ती दोघं? आणि 6 महिने झाले आमच्या लग्नाला, पण आजपर्यंत कधीच कोणी मला भेटायला नाही आलं रे.
कसे आहेत मामा मामी? अगदी मजेत आहेत ती. तुझी अडचण गेल्यापासून ना आनंदात आहेत ती. कधी ऐक आवाज पाठतो नंदा, तुझा नवरा कुठे दिसत नाही तो. तेच असतात की नोकरी निमित्त मुंबईला. नाही, असतात ना, इथेच असतात. आहेत वर माडीवर आहे. हा केलंय. हा, मग कसा काय चाललाय तुझा संसार? चुकात आहेस ना तू? माझा संसार, मी अगदी सुखात आहे. एवढं मोठं श्रीमंत सासर, चांगली मायाळू माणसं आणि अगं हे काय नंदा? अगं तू रडतेस? सासरच्या माणसांकडून छळ होतो का तुझा? की नवरा मारझोड करतो? मी तुझा भाऊ आहे ना नंदा, मला सांग. बोल नंदा. काय बोलू वरुण? मामा मामीनी माझं लग्न केलं खरं. तुझं प्रत्यक्ष हजर असतोस ना, तर आज माझ्यावर वेळच आली नसते रे. आणि तुझी बहीण अशी तुला रडताना सुद्धा दिसली नसती. माझ्या नशिबाचे भोग मलाच भोगले पाहिजे. स्पष्ट सांग काय ते मला. मला असं आता संभ्रमात टाकू नकोस. काय संभव? मामा मामीने या लग्नाच्या होमकुंडात अक्षरशः बळी दिला रे माझा. नंदा, नंदा, नंदा हा कोण? हेच तुझे मेवणे. काय? माझं सौभाग्य. मामानी असं वेडं सौभाग्य माझ्या माती मारून माझ्या जीवनाची रात रांगोळी केली रे. सत्यानाश केला माझ्या भावी आयुष्याचा. अगं त्याने खूप जबरदस्ती केली असेल, पण तू तयारच कशी झालीस? अगं विरोध का नाही केलास? अरे माझ्या विरोधाला किंमत होतीच कुठे? आणि एवढी सोन्यासारखी संधी सोडणारच कोण? आम्हाला हे लग्न तर अगदीच फुकटात पडलं. पण लग्नाचा सगळा खर्च मुलाच्या वडिलांनी केला आणि आपल्या वेड्या मुलाला बायको मिळवून दिली. मला तरी यापूर्वी पाहिलं नाही. आज का नाही, आज प्रथमच पाहतोय. पण पाहता क्षणी फार मोठा धक्काच बसलाय. त्यात काय एवढं धक्का लागायचा? गर्दी काय कमी धक्के लागलं? आपण पाहुणे दिसतात हो ना? कोणाला भेटायला आला? मला बाबांना की रुपेशला? यापैकी कुणालाच नाही. मी माझ्या बहिणीला भेटायला आलोय. काय सांगताय काय? आणि तुमची बहीण आणि आमच्या घरात कशाला? हो, ती आमच्या घरात कशाला येईल? आता आलं लक्षात. तुमची बहीण ना छोटी असणार होय ना? मी तिला ना चॉकलेट दिलं नसणार, रागावलं असणार. म्हणूनच ती घाबरून ना इथे आमच्या घरात लपली असणार. होय ना? होय ना? माझी बहीण छोटी आहे माझ्यापेक्षा, पण तुम्ही म्हणताय तेवढी नाही हो. आणि घाबरून लपली सुद्धा नाही. तर तुम्हाला असं येऊ आलं लक्षात माझ्या. कोण कुणाच्या नाही जगती. सगळे फिरती दुःखा भोगती, शोधती सुखाचे शोभती. तुम्हाला ना मी ना आता ना एक ना गोष्ट सांगतो राव. एकदा ना काय झालं माहितीये? एका झाडावर ना राघू महिन्याची ना जोडी जमली होती. ती ना एकमेकांना ना खूप 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 प्रेम करायची.
अचानक एक शिकारी आला आणि त्या जोड गोळीवर ना बंदुकीची नियम धरला, चहा बोलला, आवाज झाला आणि त्या बंदुकीच्या गोळीने बिचारा महिनेचा प्राण गेला, प्राण गेला. तिचा निष्पाप देव रक्ताच्या तारोळ्यात लोळत पडला. हे दृश्य पाहू ना तू रागू ना रडत राहिला आणि तू मात्र शिकारी ना उन्मत्याने हसतच राहिला. बिचारा रागू तो मात्र रडतच राहिला. ही दुनिया सारी सत्ताधाऱ्यांची, पैशावाल्यांची. निनाद तुम्ही मला घाबरला? नाहीतर माझ्यासारख्या वेड्याला कोण नाही घाबरणार? मरण आणि दिवस दोन्ही ना हे 3 अक्षरी शब्द फार वेगळा. मरण असते रडण्यासाठी, पण नाही मरण सुद्धा असते हसण्यासाठी. आपल्या मी मरण पहिल्या डोळा नंदा, हे नंदा, पाहिलं सर, माझं सौभाग्य, तुझ्या बहिणीचं सौभाग्य, माझं जीवन साथी, जो मला अशी जन्मभर साथ देणार. काय झालं? तुम्ही बोलत का नाहीयेस? अगं काय बोलू आता मी? अगं हे सगळं पाहून ऐकून मीच वेडा होईन की काय असं वाटतंय मला. मोठी सुख स्वप्नी पाहिली होती मी माझ्या मनात. अगं तुझ्या भावी सुखी संसारात माझ्या एकुलत्या एका लाडक्या बहिणीच्या सुखाची समृद्धीची, पण सगळी स्वप्न पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळून जमीन दोस्त झाली आणि माझी बहीण दुःखाच्या खाईत पडून रडत पाहण्याची वेळ माझ्यावर आली. कोण काय करणार? आणि त्याला तर काही इलाज सुद्धा नाहीये ना. बरं तुला येऊन बराच वेळ झाला. बस इथे मी तुला चहा देतो. थांब नंदा, अगं मला चहा नको. अरे पण काहीतरी घे. अगं मला चहाच काय, पाणी सुद्धा पिण्याची इच्छा नाही माझी या घरात. मोठ्या आशेने मी आलो होतो आणि निराश मनाने तुझा निरोप घेतो. हे कार ठेव तुझ्याकडे. यावर माझा पत्ता आहे मुंबईचा. उद्याच मी मुंबईला परत जाणार आहे आणि इथं जर जास्त छळ होऊ लागला तर ताबडतोब पत्र पाठव मला. सगळं पत्र मिळतात धावत येईल तुझा हा भाऊ. आणि हे घे. अरे नको पैसे कशाला पण? अगं ठेव, तुला उपयोगी. अरे अगं ठेव. येतो मी नंदा.
कुठे गेला तुझा श्रीमंतीचा छापा मारला खेळदा बाप आणि तो उल्लूका पट्टर तुझा भाऊ रुपेश. ए निन्या, अरे किरण तुला काय विचारतोय रे? 2 लाख वाजले की बोलता होशील. काय बोलू? अरे 2 लापा दिले झालं सरळ बोलणार नाही. इको इको कसं देणार? तू माही काय बोलू? कसं बोलू? कुणावर बोलू? छाण्याबरोबर हा वेडा कसा बोलणार? वेडा कसा बोलणार? जयसिंग, अरे याच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही आपला. अरे डोकं फिरायची पाळी येईल आपल्यावर. तेव्हा थांबा शेठ, याला कसा बोलता करतो ते मी बघतो. ए निन्या, नका मारू. किरण काय बोलतो रे? बोल बोल. नका मारू. काय बोलतो? वेड्याची वेळी या किरण समोर एवढा नका दाखवू नकोस. एका झटक्यात तुझ्या ढकरा उतरवून टाकेल. किरण म्हणतात मला. उद्या गावात कुणाची हिंमत नाही माझ्या समोर वर मान करून बोलण्याची. तिथं तुझी काय बात? नकरा आहे ना, हा तुझ्या घरात दाखव, माझ्या घरात नाही चालणार. आणि हो, तुला वेड्याची वेडी वाटत असेल, जर माझं डोकं फिरलं ना, सगळी नागिन एवढं लक्षात ठेव. वेळ इथंच नवशी करीन तुला. किरण शेठ, कोंबडी जरा जास्त फटफटू लागली आहे. वेळेला हिची पण पिसा काढावी लागतील आपल्याला. अरे जा रे माकडा, सावकाराचा चमचा तू, त्याची फुंकी जेल तीर्था म्हणून पिणारा. माझ्या वाट्याला जायचं नाही हा. बघतोस कसा डोळे टाकीत फोडून. बोल सांभाळून बोल. वेळेला तुला तुझा हात पार करून टाकू मी. माझ्या हात उचलण्याआधी ना आता चांगल्या बोल असं वेळेला बांगल्याच का? पण तुझी काळ हालत करू ना ते दिसेलच तुला. किरण, किरण, हे आले बाबासाहेब कदम. किरण, अरे आज माझ्याकडे काय काय काही काम आहे का? कामाशिवाय कोण कोणाकडे येत नसतो बाबासाहेब. किरण, अरे त्यांना वाटतं आपण वर्गणी मागायला आलोय सत्यनारायणाच्या पूजेची. तोंड सांभाळ बोल जयसिंग. धनी बोलू लागलं कुंत्रानं भुकलं थांबवायचं असतं वाटलं. तुम्ही पण तोंड सांभाळून बोला. कुत्रा कुणाला म्हणताय? मला समजते मला काही इशारा काफी होत आहे जयसिंग. मला सुद्धा बाबासाहेब कदम म्हणतात. नुसतं इशाऱ्यावर गाव नाचायचं माझ्या. नाचतायचा आता नाही नाचणार. आता सत्ता माझ्या गावात या किरणची. मी म्हणे ती पूर्व दिशा म्हणायला सारा उभा गाव आणि उभ्या गावाचा सम्राट आहे मी. विरोध आहे तो फक्त तुमच्या घराचा. हो आहे विरोध. मग काय म्हणायचे तुम्हाला? म्हणणार काय? विश्वास आहे तो उस्पार करायला तयार आहे. माझ्यावर दुश्मनी करणाऱ्याला मी कधी सरळ सोडतच नाही. अरे बाबा यांना काय सरळ सोडायचं? तू फक्त हुकूम कर, मग बघ यांची काय हालत करून टाकतो ते. वेळेला संपूर्ण खानदान उद्ध्वस्त करून टाकतो. अरे शेवटी तेच करावं लागणार आहे आपल्याला. प्रथम समजावून सांगून पाहूया. ऐकलं तर ठीक.
अरे विनाकारण पापाचे मालक होणं आम्ही चांगलं नाही. हे बघ, नाहीच ऐकले तर ठरलेला आहे शेवटचा उपाय. एक खाव आणि 2 तुकडे. हे कसले किरण, मॉनिटरचे अरे आमचे तुकडे कसा अजून जन्माला यायचं आहे. करणे काय ते स्पष्टपणे चालता इथून. बेस दे ना. जन्माला येणार कुठून? मी झालोय जन्माला तुमच्या तुकड्या तुकड्या करायला. समजलं काय? तर ते पुढचं पुढे पाहू. अरे सिंह म्हातार झाला मग काय गवत खात नाही एवढं लक्षात ठेव. आणि मुद्द्याचं बोल. तुझा तो रुपेश हिरोगिरी करणारा कुठे गेला? असेल गावात कुठं तरी. तो कशाला पाहिजे तुम्हाला? तोच हवाय मला. त्याच्या दोन्ही तंगड्या तोडून टाकतो म्हणजे गावात हिरोगिरी करत फिरणार नाही तो. असंच करूया किरणशे. साल्याचे ना दोन्ही पाय तोडून टाकूया. राहील मग वेदना सहन करत घरातच बसून. भारी चढलाय सालाय तो. अरे त्याचे पाय तोडून त्या जन्माचा पांगडा करायला त्याने एवढा गुन्हा तरी काय केला तुमचा? साऱ्या गावाला माहित झालं. अजून तुम्हाला माहित नाही. याचाच मोठा नवल वाटतंय. ऐक किरण, ऐक. अरे माणसानं खोटं बोलायला सुद्धा मर्यादा असते. तर मला तत्वाला शिकवायचे लायक नाही तुमची. नेमका मुद्द्याचं बोल निघा इथून तुम्ही. कुणाला बोलताय बाबासाहेब? याचा जरा विचार करा. भीक मागायला आलोय तुमच्या दारात. चहा विचारायला आलोय. काय विचारायचं ते विचारा. निघा इथून. तुझा तो काटा रुपेश स्वतःला हिरो समजतो या गावचा. त्याला सांगा आमच्या सुलभाचा नाश सोडायला. आणि नाहीतर हा किरण त्याला जिवंत ठेवणार नाहीये. अरे मग हे तुझ्या बहिणीला का सांगत आहे तू? ह्याची काळजी तुम्हाला नको. वेळेला तिला सुद्धा गाडून टाकेन मी. प्रथम तुझ्या पोराला समजावून सांग. नाहीतर मग ठरलेलं आहे रे. एक घाव आणि 2 तुकडे. जयसिंग, साल्या माझ्या हाताला हात लावण्यापूर्वी तुला स्वतःला. अरे माझा उजवा हात. आज तू त्याच्यावर हात टाकलास पण याचे परिणाम तुला भोगावेच लागतील रुपेश. ए जा रे जा. ते पुढचं पुढे पाहता येईल. काय करायचं ते करून घे माझं. अरे तू स्वतःला या गावचा दादा समजत असशील. सावकाराचा मुलगा म्हणून सगळा गाव घाबरत असेल तुला. पण मी नाही घाबरणार तुला. केव्हाही कुठेही तुझ्या बरोबर 2 हात करायची तयारी आहे आपली. जा. अरे ठीक आहे, पाहूनच घेऊ तुला. ए चले सावकाराचा चमच्या. आवाज बंद कर तुझा. नाहीतर तुझा कायमचा आवाज बंद करावा लागेल मला. अरे याचा कुत्रा तू रे काय माझा आवाज बंद करणार? किरण, कशाला आला होता तिथं? तुला शेवटची सूचना द्यायला. यापुढे तू तुझा मार्ग बदलला नाहीस तर मला तुझा मार्ग बदलावा लागेल. माझा मार्ग तू बदलणार का? मी काय केलंय तुझं? अरे तू काय करतोयस ना हे माझ्याचं सर्व गावाला माहीत झालंय. माझ्या घराण्याचा प्रतिष्ठेचा तसा अब्रूचा प्रश्न आहे. तेव्हा वेळी शाना हो. आणि अच्छा, म्हणजे एकूण प्रकार असा आहे. तर म्हणजे तुझ्या बहिणी बरोबर जर मी लग्न केलं तर तुझी अब्रू जाईल असंच ना? अर्थातच. अरे कुठे आमचा सावकार झाला ना आणि कुठे तुम्ही कदमवाडीच्या कंगाल कदम. वा रे वा पावित्र्याच्या पुतळ्या. हा, दुसऱ्याला हिन लेखण्यापूर्वी ना स्वतःच्या इज्जतीचा विचार करावा माणसानं. अरे आमच्या विद्यार्थीचा विचार करायला मी समर्थ आहे. यापुढे तू तुझ्या जीवनाचा धीर विचार कर. नाहीतर काय करणार आहेस रे तू माझं? जा, काय करायचं ते करून घे. मी तुझ्या धमकीला भीक घालत नाही. आणि तुझ्या पापी चाळाने या सारा गाव बेजार झालाय. आणि तू मला शिकवतोस कसं वागायचं ते. मी मरणाला घाबरत नाही. आणि तुझ्या पुढच्या धमक्यांना घाबरून घरात बसायला मी काय हातात बांगड्या बनलेल्या नाही. ठीक आहे, येत्या 8 दिवसात तुझ्या तिरडीची व्यवस्था नाही केली तर नाव नाही किरण म्हणून
काय जायचे चला जा रे जा. राम रुपेश कुठे चालला तू काय तो एकदाचा ठोक्ष मोक्ष लावून टाकतो. काय समजतो तो स्वतःला किरण. असे सावकाना का आपल्या घरी, इथं नाही माझ्या घरात. अरे निष्कारण थेट वाढवी ना. अरे काहीच अर्थ नाही रुपेश. अरे गावात राहून एकमेकाशी दुश्मनी आपण घेण्यात उपयोगच काय. मग काय त्याला घालून मी घरात टोचत बसू. नाही बाबा, ते शक्य नाही आता. मग काय त्यांच्या पण जाऊन तू मारामारी करणार आहेस. तशीच वेळ आली ना तर मागे पुढे पाहणार सुद्धा नाही मी. त्यानं इथं येऊन माझ्या घरात येऊन मला धमकी द्यावी आणि मी ती शांतपणे ऐकून घ्यावी असं वाटतं तुम्हाला. अरे पण तू नीट विचार केला तर भानगडचा प्रश्नच कुठे येतोय. आपण दुसरी एखादी चांगली मुलगी पाहून ना तुझं लग्न उरकून घेऊया. त्या किरणच्या बहिणीच्या सुलभाचा नाश सोडून दे. आपोआप या प्रकरणावर पडता पडेल. नाही बाबा, ते शक्य नाही आता. किरणला घाबरून मी सुलभाला फसवणार नाही आणि मी माझ्या निश्चयापासून ढळणार नाही. नाही रुपेश, तुला हा मार्ग बदलावाच लागेल. तुझा जन्मदाता म्हणून मी सांगतोय, मला सुद्धा तुमचं हे लग्न मान्य नाही. का मान्य नाही? का मान्य नाही? हाणामारी होईल म्हणून की तो किरण मला ठार मारेल म्हणून? तसं मन हवं तर. अरे पाण्यात राहून माशाची वर धरण्यात उपयोगच काय. तेव्हा लग्न हे होणार नाही. या लग्नाला माझा विरोधच असेल. तुमच्या शब्दाप्रमाणे थैत्या नाचायला मला तुम्ही निनाद समजू नका. तो वेडा आहे ना तसा मी वेडा नाही. आणि बाबांच्या धाकात राहायला आता मी काही लहान बाळ नाही. या बाबतीत मी तुमचं काही सुद्धा ऐकणार नाही. तसं असेल तर मला माझ्या मार्गाने जावं लागेल रुपये. फास्ट फास्ट कर. पराभूत झालोय मी माझ्या जीवनाच्या मैदानात. पराभूत झालोय. ऐन तारुण्यात पत्नी विरह सहन केला. दुसरं लग्न केलं नाही. का तू माझ्या 2 अशान बचऱ्यांना सावत्र मनाची झळ लागू नये म्हणून लहानाचे मोठे शिक्षण दिलं. गाभाड खंडतो स्वतः जेणे स्वतः. पण त्यांना फुलासारखं जपत राहिलं. पण दुर्दैव सतत माझ्या पाठीत लागलं होतं. निनाद्य तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केलं आणि तो वेडा झाला. आणि माझ्या पितृ हृदयावर घरापुरा आघात झाला. समाजाचे निंदेचे कडू प्रहार करत त्याचे मोठ्या प्रयासानं लग्न केलं. गरीबाची लेक सून म्हणून घरात आणली. वाटलं होतं लग्न झालं तरी माझा निनाद पळावं. पण तिथं सुद्धा मी पराभूतच झालो. आज माझ्या रुपेशला त्याच्या मनाविरुद्ध निर्णय दिला. त्याच्या लग्नाला विरोध केला म्हणून चिडला तो माझ्यावर. मी सुद्धा चिडलो.
सगळे त्याच्यावर अंतर उगारलं पण त्याने शेवटी ह्या जगात कुणी नाही कुणाचं हेच कर सगळे क्षणाचे सोबती सारे प्रवासी तिबिराच हेच कर एकट्याने जगता येईल तेवढं जगायचं एकट्याने जगता येईल तेवढं जगायचं आणि मरण समोर आलं की त्याला मिठी मारून मरायचं